आणि आपल्या देशातल्याच माणसाला आपल्या देशाच्या राजधानीमध्ये जायचं स्वातंत्र्य नाही आहे, ते पहिल्यांदा असं झालेलं आहे. ह्याच्या पहिले 70 वर्षात कधी काँग्रेसने कुणी आंदोलन केलं असेल तर त्याला दिल्लीत किंवा पार्लमेंटपर्यंत कुणीच रोखलेलं नाही आहे. निवेदन द्यायचे स्वतः पंतप्रधानापासनं तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षापासून सगळ्यांनी निवेदन घेतलेलं आहे. लालबहादूर शास्त्री तर स्वतः आंदोलनकरांपर्यंत गेलेले होते. असा इतिहास असताना आज ही परिस्थिती आणि त्याच्यात शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही आहे आपल्या इथं. त्याचं सोयाबीन बाजारात आलं की शेतकरी संघर्षाचा शेतकरी संघर्षाचा शेतमाल हमी भाव कायदा शेतमाल हमी भाव कायदा शेतकरी संघर्षाचा शेतकरी संघर्षाचा शेतमाल हमीभाव कायदा झालाच पाहिजे शेतमाल हमीभाव कायदा झालाच पाहिजे. पंजाबच्या खनोरी बॉर्डरवरती गेल्या 11 महिन्यापासून आंदोलन चालू आहे आणि डल्लेवालजींच्या आमरण उपोषणाला आज 51 दिवस पूर्ण झालेले आहेत. सरकारला एकच मागणी आहे की MSP करा, MSPचा कायदा करा. मिनिमम सपोर्ट प्राइस मागितली आम्ही, मॅक्झिमम पण नाही. पण ती मोजमाप MSP + C2 + 50% या फॉर्म्युल्यानुसार शेतमाल हमीभाव कायदा झाला पाहिजे. आणि तो जर झाला तर आत्ता सोयाबीनचं जसं झालं 4852 रुपये शेतमालाचा हमीभाव होता सोयाबीनचा आणि खरेदी होताना 3200, 3300, 3500 झालं. म्हणजे एका शेतकऱ्याला 1700-1800 रुपये प्रति क्विंटलचा फटका बसला. हा कधी बसणार नाही तर MSPचा कायदा होईल तेव्हा बसणार नाही. आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी, अकोला जिल्ह्यातले शेतकरी जे पंजाबच्या खनोरी बॉर्डरवरती आंदोलन चालू आहे याला पाठिंबा देण्यासाठी जगजितसिंग डल्लेवाल उपोषणाला बसले. त्यांच्या अन्नत्याग उपोषणाला 1 दिवसीय अन्नत्याग म्हणून अकोल्यातून आम्ही पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. आणि लवकरच हे आंदोलन पंजाबच्या खनोरी बॉर्डरवर सुद्धा जाणार आहे. इथलेच अकोल्यातले आम्ही तरुण शेतकरी, शेतकरी पुत्र किंवा ज्येष्ठ शेतकरी सगळे मिळून अकोला टू खनोरी बॉर्डर ही एक मोठी यात्रा आम्ही अकोल्यातून काढणार आहे.